नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी कर्नल पावसकर तुमचं पुन्हा स्वागत करतो खूप दिवसाने. तर आजचा मंडळी आपला व्लॉग जो असणार आहे तो म्हणजेच आज मी जातो आहे गावी. तर आजच्या गावचा प्रवास माझा कसा असतो, मी तुळसुंदेला जातो आहे. तर आता मी ट्रेनचा प्रवास कसा असतो ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ऐरोलीमधून मी पनवेलला जाणार आहे आणि मग पनवेलमधनं माझी मेल ट्रेन असणार आहे. ती 6:30ची ट्रेन आहे. तर मी आता निघालो आहे आणि आता लोकल ट्रेनने मी पनवेलला जाणार, पनवेलवरून रत्नागिरीला. तर आता थंडी खूप लागते, सकाळचे वाजलेत 5. तर आता तुम्हाला दाखवतो ऐरोली. तर गावी जाण्याचं विशेष कारण म्हणजेच गावची जत्रा. तर जमलं तर मी तो सुद्धा व्लॉग बनवणार आहे गावच्या जत्रेचा. आहे ना मंडळी, दर टायमिंगला मी रात्रीचा प्रवास करत असतो, त्यामुळे शूट करता येत नाही रात्रीचं. तर आता मी खूप दिवसाने म्हणजे खूप महिन्यानेच आज सकाळच्या ट्रेननेच जेवढं शूट करता येईल ट्रेनमध्ये आणि पब्लिकमध्ये शूट जेवढं करता येईल मला तेवढं, आणि पब्लिकमध्ये करायचं म्हणजे खूप कठीण आहे. तरीसुद्धा मी ट्राय करणारच आहे ट्रेनमध्ये. आणि मेन गोष्ट म्हणजे सनराईज आपण बघणार आहोत आपण ट्रेन. काय झालं, गावची पोरं आहेत ना ती अगोदरच गेली, कालच गेली. माझं कसं होतं, सुट्टी भेटेल त्याच्यावरती फिक्स होतं. तर मला कालपासून सुट्टी भेटली. काल म्हणजे आजचा म्हणजे आजचा दिवस आलाच. तर मला सुट्टी भेटली म्हणून मी आता निघालो आहे. रेल्वेचा प्रवास चालू होणारच आहे. खूप मजा येणार आहे. मला तर भारी वाटतं आहे, जत्रेला जातो आहे मी. म्हणजे गावी जायचं म्हणजे खूप भारीच वाटतं. तर आता निघू आपण. तिकीट रेल्वे स्टेशनच घेतलं आहे, हे बघा तिकीट आहे. कारण तिकीट तर पाहिजेच बाबा, नाहीतर TC भेटले तर माहिती आहे काय होईल ते. तर तुम्हाला तिकीट दाखवतो. इथनं आता लोकलचं भेटलं आहे मला 15 रुपये पनवेलला जाण्याचं, आणि पुढे पनवेलवरून रत्नागिरीला जायचं 155 रुपये. हे बघा, जनरल कोच आहे. तर आता निघू. ट्रेन येईल आपली लोकल ट्रेन, ठाणे टू पनवेल. आणि तुम्हाला दाखवतो इथे पेपर कसं असतं. हे मग पेपर, न्यूजपेपर आहे तिथे. हे बघा, न्यूजपेपरची शॉर्टिंग चालू आहे. आणि मी आता स्टेशनला आलो. स्टेशन पूर्ण खाली. खूप दिवसाने मी जातो आहे गावी, सुट्टी भेटली म्हणून जातो आहे. तर आता खूप भारी वाटतं आहे, बेटर फिलिंग. मी पोचलो आहे आता पनवेलला, आलो आहे पनवेल स्टेशनला. पण मी आता इंडिकेटरमध्ये बघितलं ना तर आपली ट्रेन आहे ना मंगला लक्षद्वीप 2 तास लेट दाखवतं आहे. आता काय इथेच स्टेशनला वेट करावं लागणार आहे. फुकटचा लवकर आलो असं वाटतं आहे. आता बघू, आता वाट बघावी लागणार ट्रेन. काय सनराईजसुद्धा आपला स्टेशनवरतीच होणार आहे. तरीसुद्धा मी ट्राय करतो स्टेशनवरून व्ह्यू इथनं दिसतोय का. मी मागे आलो आहे प्लॅटफॉर्मवरती. बघू आता इथनं जर सनराईज दिसत असेल चांगला प्रकारे तर मी इथनं तुम्हाला मी दाखवतो. आता एक ट्रेन येते आहे मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, पण त्याला जनरल डब्बा नाही आहे, त्याच्यामुळे त्या चढता तर नाही देणार. आता तुम्हाला दाखवतो एक हे जे चायवाले वगैरे आहेत ना ते आता कशी चढतात बघा ट्रेनमध्ये. अशी गाडी येईल तशी कशी चढणार ते बघा तुम्ही. टेक्निक बघा त्यांची, चालत्या ट्रेनमध्ये कशी चढतात तुम्हाला मी दाखवतो. आणि आता जाणार आहे. ये भैया है इधर, चलो भैया अभी इसमें चढ़ोगे क्या? इसमें क्या है, इसमें वड़ा पाव समोसा? कितने बजे उठते हो आप लोग? कितने बजे उठते हो? सुबह 5 बजे से डायरेक्ट नहा धो के डायरेक्ट इधर. और शाम को कितने बजे ख़त्म ड्यूटी? शाम को 9 बजे. 9 बजे. तर मित्रांनो ट्रेन आली आहे जनशताब्दी. आणि आता हे भैया देखो, हे लोक बघा आता कसे चढतील ट्रेनमध्ये. डोरं बंद आहेत त्याच्यामुळे त्यांना हे होत आहे. हे बघा, आयला डेंजर आहे बघा. हे बघा
डेंजर एकदम आयला. भाई डेंजर एकदम. मला तर आयला भीती वाटते असं चढायला. तर आता ही आली आहे, याला जनरल डब्बा नाही त्याच्यामुळे आम्ही काही चढू शकत नाही. आता आपली ट्रेन खूप लेट आहे आणि इथे सनराईज तुम्हाला दाखवतो. हे बघा जबरदस्त व्ह्यू झाला आहे. तर मडगाव म्हटलं की गोवा आठवतं. तर मंडळींनो काय तुम्हाला सांगतो, आता ऑर्डर तर नाही आहेत गोव्याला, कारण झालेत पण मी गेलो नाही. कारण तिकडे तुम्हाला माहिती आहे मुंबईची लाईफ म्हणजे जॉबच्या नादामुळे आपल्याला वेळ भेटत नाही. त्यामुळे माझं व्लॉगिंगसुद्धा आता खूप दिवसांनी मी व्लॉगिंग करतो आहे, कारण वेळच नाही भेटत जॉबच्या ह्याच्यामुळे. तर आता मी असंच गावी जातो आहे, म्हटलं एक व्लॉग करतो म्हणून आज करतो आहे व्लॉगिंग. आणि रात्रीला आज जत्रा आहे कात्रा देवीची, तर तीसुद्धा मी जमली तर ती कात्रा देवीची जत्रा मी कवर करून तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे. तर आता आपली ट्रेन येईल थोड्या वेळातच. आता 1.5 तास उरला आहे. 1.5 तासानंतर आपली ट्रेन. मित्रांनो आपली ट्रेन सुटली आहे आणि गर्दी आहे. मला जी जागा पाहिजे होती ती जागा भेटली दरवाजेवर. तर आता तुम्ही बाहेरचं दृश्य बघितलं असाल. तर आता मी येतो. तर आता आपण आत बसणार आहोत आतमध्ये आणि आतमध्ये वडापाव समोसा बघणार आहोत. पाणी लस्सी चहा जिरा सोडा पाणी पाणी ले पाणी लस्सी पाणी चाय चाय मेदू वडा आहे गरम मेदू वडा कोल्ड ड्रिंक लस्सी जिरा सोडा फ्लेवर. त्यामुळे मला जागा भेटली झोपायला. हे आपलं आता स्टेशन येतं आहे रत्नागिरी. मला दाखवतो स्टेशन. फायनली मित्रांनो रत्नागिरीला पोचलो आहे मी. आता ट्रेन थांबली आपली आणि आता मी जातो आहे वरती. आता आजचा आपला आता ट्रेनचा प्रवास इथे संपणार आहे आणि आता पुढे आपला ऑटो आणि बसचा प्रवास चालू होणार आहे. तर आता निघतो आहे मी. हे नशीब तिकीट काढलेलं TC होते बघा मागे दिसतात का TC. वाचलो आता, चेक केलं मला TC नाही आयला. नशीब ते बघा. आपला ट्रेनचा प्रवास संपला आहे आणि आता पुढे आपला रिक्षा ऑटो आणि बस या लालपरीचा आता प्रवास चालू होणार आहे आपला. तर आता आम्ही जातो आहे खालीच बस डेपोमध्ये. तर तिकडनं बघू आता बस कितीचं आहे, टायमिंग मला काही माहीत नाही आहे. तिथे जाऊन विचारणार आहे. तर आता ऊन तर लागतं आहे खूप. त्याआधी बघतो हॉटेलमध्ये थोडं जेवण करतो आणि मग
फायनली मित्रांनो मी आता पोचलो आहे घरी, आलो आहे, उतरलो बसमधून ऑटोमधून फ्रेश वगैरे होऊन. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा आणि भेटू पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय हिंद.